तृतीय खंडाचं आपण अध्ययन करीत आहोत. तृतीय खंडातील जो भाग तिसरा आहे, धम्म म्हणजे काय, हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामध्ये जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म, जीवनात पूर्णता साधणे म्हणजे धम्म, आणि कालच्या भागामध्ये आपण निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे. काल आणि परवाला 2 दिवसामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज आपणाला तृष्णा त्याग म्हणजे धम्म, धम्म म्हणजे काय, तृष्णेचा त्याग म्हणजे धम्म, या भागाचं वाचन आपणाला करायचं आहे आणि तो समजून घेण्याचा प्रयत्न